याला कोण बाहेर सोडलं? हे खाय ना मग, रोजच त्याला इथं बाहेर पेंड आहे. आता इकडे आण 2 मिनिटं. अहो आपल्याला वाटलं हे विठ्ठल क्रॉस बोकड आहे आपण म्हणतो, पण तो एक जण नाही की तुम्हाला म्हणलं होतं शेळी पालन करतो ते आपलं ते इंस्टाग्रामला हे ते म्हणतो ते उस्मानाबादी प्युअर. हा उस्मानाबादी म्हणतो तो. याच लय भारी लागतं मांस. सगळ्यात भारी म्हणलं ना उस्मानाबादी मांस आहे. ओय याला काही कोल्ह्याचं परत चुचा खाल्ल्या तू पाखराच्या. ओली केल्यावर खातं गाड्या का? मी असल्यावर खातो, मी असल्यावर खातो. खाल्ली का मग काय टेन्शन नाही. चालला झालं का? काय काय याच्यात हरभरे चुनी आहे, गोळी पेंड आणि सरकी पेंड. उस्मानाबादी झालं उस्मानाबादी. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. बाबा काहीतरी म्हणून राहिले, काय म्हणले बाबा? काठवाडी काय म्हणते? उस्मानाबादी उत्सापूर राहते पाड. काही खातोय, कपडे खाईन नाही तर झाडू खाईन, काही खाईन. गोल्याला खाय, इथं गोल्या आहे. हे ते न खाऊ, सरक ते खाय ना. आता याला इतका भारी करायचा का विषयच नाही करायचा, एकदम मोठा करायचा लागले. आता हाय जर शांत बी झाले. फक्त त्याला खुराकच भारी द्यायचं त्याला. आता त्याला तागडा करायचा. आता ऐका नाही रे. हा उगते ना मठाला उगायला काय झालं? नाही उगायचे का? आता 10,000 रुपये क्विंटल येत. 10,000 रुपये क्विंटल येत. बाबा तो आंघोळीला आला तुमच्या सोबत. हो त्याची मजा बघा ना. अरे तुला काय आंघोळ करायची काय दादा? आंघोळीला घुसलाय ती डायरेक्ट बाबाकडे. चाल इकडं, इकडं गवत काय. बाबा दिसलं नाही तर आरडायचं, मी दिसलो नाही का आरडायचं, आजी दिसलं नाही का आरडायचं, नुसतं आरडायचं आयुष्य. थांबतो, औषध आहे माझ्याकडे पाहिजे तुला. टचकतो तू कुठं ठेवलं गाड्या मी औषध? हा ब्रिज मध्ये ठेवलेलं आहे. औषध धरा बरं, त्याला एक औषध पाहिजे तो त्याला थोडं. अयो गेलं लय ऍसिडिक औषध. हा इकडे पाणी पी म्हणा, पाणी पी. सोलरची मोटरीचा पंप ज्याच्यात आला होता ना, त्याचं आपण केलंय आता गव्हाण छोटी यांना खायला. ही एक केलेली अशा 2 केज झाले त्याच्या मस्तपैकी. मी करणार नंतर, मला करायची होती PVC पाईपची 6 इंची. बाग कशी करते, खाऊ न देत नाही. करीन मी. ढेंडाळले अय ढेंडळू काय हवं? तो काय करतोय पहिलवान? चल ना खायला इकडं. हा इकडे चल चल इकडे. ढेंडाळी, अरे देवा. चल भांडणं करायचं तुला. तर आता आहे ना बाबा आणि मी करू राहिलोय आपल्या बोकडाला आणि या 2 पाठी आहेत ना बारकल्या, त्यांना एक खुरड. कारण की विषय असा होतो की त्यांना ना आपल्याला सेपरेट खुराक द्यावा लागतो. आणि ते खुराक द्यायचं म्हणलं का, शेळ्या आहे ना त्यांना खाऊनच देत नाही ना. रात्री त्या बोकडाला पण आहे ना, आपले बारकाले शेळ्या आहेत ना, आपण ज्या करंजीवरून म्हणजे पाथर्डीवरून आणलेल्या आहेत, त्या आहे ना लई मारतात त्याला. त्याच्यामुळे ते सेपरेट कप्पा झाला का त्याला खुराक पण देता येईल. बाकीच्या पाठीला एकदा डालग्या खाली कोंडून टाकलं की त्याला त्या सेपरेट खुराक पण देता येईल मस्तपैकी. तिथं गरम पण राहील, तसं पण काहीतरी सोय करायची आहे. आता ही कांद्याची जी जाळी होती ना तिचंच करायचं आहे बरं का.
आणि त्यात एक काम झालंय की बाबा जी आपली पाठ आहे ना ती बी ढेंडायला लागली, तिला पण जरा सुका चारा चालू करावं लागेल आता एक आजच्या दिवस तरी. चला आता करूया जाळीचं आपण. बाबाने काढली आता जाळी खालचं, आता फक्त अशी कापून घ्यायची, नेक्स्ट सुट्टी करायची. दोन करायची की एकच करायचं बाबा तुकडा? दोन तुकडे करायचे की एकच तुकडा करायचा? एकच तुकडा काढायचा, जॉईंट काढायचे फक्त. बरं बरं. लांबलं पण ते आणतो आता मी. दोन आहेत का अशा? हा मग काय विषय नाही, मला वाटलं एकच. हा चला बुवा, आता मी अर्जंटमध्ये नगरला निघालोय. तुम्हाला आठवतं बाबाच्या हाताला जे लागलं होतं ना त्याचं आहे ना जरा नगरला दाखवायचं आहे काय झालं काय नाही. आता वाजले 2, मला 4 वाजता नगरला पोचायचं आहे. ते बाबा तिथं, आता मी चाललोय कुणाल दादाची गाडी घेऊन. ते बाबा इथं आलेत. चला डायरेक्ट नगरला भेटू आपण. बाबाच्या हाताला जे लागलं होतं का त्याची सूज तर सगळी वसरली बरं का, पण ते आहे ना थोडं सुजलेलं आहे. त्याच्या आत आहे ना पल्स तयार झाला आहे. ते काय म्हणतो आपण त्याला, रक्ताच्या ज्या गिठोड्या आहेत का त्या. पप्पांच्या मित्रांनीच सांगितलं होतं की बाबा ते जे सुजलेलं आहे ना त्याचा लवकर एक्सरे काढून घ्या त्याचा. मग एक्सरे काढला तेव्हाच कळलं की बाबा त्या तास असं झालंय. चला भाऊ, आता आम्ही आलोय नगरला. बाबांच्या हाताचं ते ना सगळं पल्स बी काढून घेतला, आतला रक्तच निघलं बरं, गिठोड्या. तुम्हाला तसं व्हिडिओ दिसलंच असेल, ते ब्लर केलंय तरी मी. ह्या इथं आहे ना ओलं आहे थोडं. आता वाजले 6:30. एका तासात नगरला आलो होतो मी. 3:30ला बस, 2:30 2:15ला तिथून हे झालो, निघलो. आणि 3:30ला दवाखान्यात होतो. नगरला 2:15ला चालू होतो. आता परत चाललोय, परत मंगळवारी बोलवलंय पट्टीसाठी. चला मग आता घरी, रात्रच होणार आहे घरी जायला. काय म्हणणं आहे तुझं? पवार इज द बेस्ट. कळी द हिंदवी. हॅलो. चेंज नाही करायचं. कोणाचं? हिंदवीच होय? मग नाही, कोणाचंच नाव आणि आडनाव कोणाचंच बदलत नसतं. हा बरोबर बोलले तू. अरे आणि सांगायचंच राहिले, हे ह्यो जो बॉक्स आहे ना हे पोरग किती दिवसात संपवतो? 1 महिन्यात संपवतो ना तो. तो निसता मम्मी चालू आहे स्वयंपाक आता. पल्लू करू राहील चहा. पल्लू किती दिवसापासून व्हिडिओत नाही आली? ती किती दिवसापासून आली सांग बरं? कधी आली लास्ट? दिवाळी डायरेक्ट 2 महिन्यांनी. का गाना? क्रिस का गाना? यहाँ दुनिया खत्म हो रही है और ये पूछ रहा है कि क्रिस का गाना सुनेगा? क्रिस का गाना? ले बेटा कॉपीराइट इज द बेस्ट. मम्मीने दिल्या त्याच्यात आपल्या राजहंसला भाकरी. 7 वाजलेत, आम्ही निघालोय आता घरी. चांदबी बीसीचं पेट्रोल पंप आहे ते थांबलोय. बाबाला हेल्मेट दिलं कारण की त्याची काच आहे ना मला पुढचं दिसाना, सगळं असं अंधुक दिसू राहिलं. आता मी बाबाची कॅप घेतो, ती घालतो आणि निघू मग आता घरी. आपण थेट भेटू आता घरीच. 4 व्हीलर आणायची होती बरं का, पण त्या रस्त्यामुळे आपल्याला 4 व्हीलर काढली नाही. 4 व्हीलर जर असते ना कामच झालं असतं. पण आता 2 व्हीलर मस्तपैकी. बाबा असे बसलेत आता पॅक एकदम. चलो करंजीच्या घाटात आलोय आता. व्हिडिओ बी आपली इथंच संपू आपण. तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.